गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या समोर जो घटक आहे तो बुद्धिमत्ता पेपर 2 मधील आकृत्यांवरील प्रश्न आहे। हा घटक खूप सोपा असतो आणि खूप मजेशीर असतो। मजेशीर यासाठी की मुलांना चित्र आवडतात, त्यांना चित्र काढायला आवडतात, पाहायला आवडतात आणि यात सगळ्या आकृत्या असतात। मग प्रश्नामध्ये वेगळेपणा काय आहे तो आपल्याला यात शोधायचा असतो। म्हणजे काय, ऑड मॅन आउट करायचं असतं। ऑड मॅन आउट म्हणजे काय हो, वेगळी आकृती शोधा, वेगळी आकृती शोधा, बरोबर, वेगळी आकृती शोधायची असते। ठीक आहे, आता यामध्ये ना आपल्याला 4 आकृत्या दिलेल्या आहेत, ए बी सी आणि डी। ठीक आहे, चला तर बघा बरं, तुम्ही झूम करून सुद्धा व्हिडिओ बघू शकता। झूम करा आणि बघा कोणती आकृती वेगळी आहे। आधी यासाठी काय करा, समान भाग कोणते आहेत ते बघा। यावरचे आपण प्रश्न सुद्धा पाहणार आहोत। यामध्ये समानता कोणती आहे, वर्तुळ आहे का, बघा बरं, वर्तुळ आहे, हो आहे, सगळीकडे वर्तुळ आहे म्हणजे हा समानता आहे, सगळीकडे वर्तुळ आहे म्हणजे ही समानता आहे। ठीक आहे, पुढे त्यानंतर त्रिकोण आहेत का डोळ्याचे, हो त्रिकोण आहे, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, त्यांच्या दिशाही सारख्या आहेत म्हणजे ही समानता झाली। त्यानंतर हा गंध आहे, हो आहे, सगळीकडे गंध आहे। ठीक आहे, म्हणजे हा चेहरा आहे आणि त्याला गंध आहे। त्यानंतर तोंडासाठी एक चौरस वापरलेला, आयत वापरलेला आहे, तोही आहे, तो इकडे आहे, इकडे आहे, त्याच्यामध्ये लाईन आहे। ठीक आहे, समानता बघू। बर, आता नाकाची परिस्थिती बघा, हा हे नाक सरळ आहे, यातही नाक सरळ आहे, अरे यात नाक उलट आहे म्हणजे यातला त्रिकोण उलटा आहे आणि हे सरळ आहे। बघा यामध्ये फक्त भिन्नता एवढीच आहे, कुठे आहे, एवढीच भिन्नता आहे, आले लक्षात। मग या सगळ्या आकृत्या समान आहेत, पण यातली सी आकृती ही ऑड मॅन आहे, वेगळी आहे। कशी आहे, वेगळी आहे, त्यामुळे आपण तिला बाजूला काढणार। म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येणार, पर्याय क्रमांक 3। समजले, अशा पद्धतीने आपल्याला वेगळ्या आकृत्या काढायच्या आहेत, आले लक्षात। ओके, आपण हा प्रश्न समजावून घेतला, हा घटक समजावून घेतला। आता आपण पुढची आकृती बघू, चला। याच्यामध्ये काय दिलेलं असतं, प्रश्नामध्ये आपल्याला 4 आकृत्या दिलेल्या असतात। प्रश्नात 4 आकृत्या दिलेल्या असतात आणि या आकृत्या आपल्याला 4 मधला वेगळेपणा शोधायचा असतो। त्यासाठी काय करायचं, आधी साम्य बघायचं आणि समानतेचा गट करायचा। साम्य बघायचं आणि समानतेचा गट। ठीक आहे, आपण इथे नमुना प्रश्न बघू। बघा बरं, खालील पर्यायापैकी गटात न बसणारी आकृती शोधा। शोधा आकृती गटात न बसणारी। तुम्ही झूम करून बघू शकता, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका आणि त्याचा जो स्पीड आहे तो सुद्धा रेज करू नका, कारण त्यामुळे तुम्हाला घटक समजत नाही। ठीक आहे, बघा यामध्ये सगळीकडे चौरस आहे का, हो सगळीकडे चौरस आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, चौरस आहे। जर तुम्हाला समजलं तर तुमचं बोट वर होईल, जी आकृती तुम्हाला वेगळी कळली असेल। बघा त्यानंतर हा बाणाची दिशा ही तीच आहे, बर ही पण आहे, त्यानंतर ही पण आहे, इथं पण आहे, तो कर्णावरनच बाहेर आला। ठीक आहे, कोपऱ्यातनं। त्यानंतर वर्तुळ आहे का, एक चौरस आहे, हो हा चौरस आहे, सगळीकडे आहे। बर, आता हा हे शिरोबिंदू किंवा हे वर्तुळ मध्ये आहे, अरे हे वर्तुळ कुठे गेले, बाजूला गेले आणि यातही हे मध्ये आहे। म्हणजे या 3 आकृत्या समान आहेत, मात्र ही आकृती वेगळी आहे, कारण हे जे वर्तुळ आहे हे कुठं आलं, आतल्या चौकोनाच्या जवळ आलं। ठीक आहे, अशा प्रकारे वेगळेपणा तुम्हाला शोधायचा असतो। मग यातले 4 मुद्दे आपण समजावून घेऊ। यातली टीप बघा, 3 आकृत्यांमधील साम्य शोधताना आकृत्यांची रचना बघा। आपण बघितले चौरस समान आहेत, आकृत्यांच्या आतला भाग बघा, आपण यांच्या बाण बघितले तेही समान आहेत। त्यानंतर आकृत्यांमधील रेषा आणि बिंदू आणि चिन्ह बघा। रेषा बघा, हा ही रेषा आहे, ही आहे, ही आहे, ही आहे। मग बिंदू बघा, हा बिंदू म्हटलं किंवा वर्तुळ म्हटलं तर हा खाली होता, समजलं। मग बिंदू बघताना आपल्याला वेगळेपणा सापडला। ठीक आहे, पुढे आकृत्यांच्या पाण्यातील किंवा आरशातील प्रतिबिंब असेल तर ते आपण पुढे प्रश्नात पाहणार आहोत, कसं बघायचं मी तुम्हाला समजून सांगेल, त्याच्या सोप्या ट्रिक सुद्धा सांगेल।
आकृत्या घटवित किंवा प्रतिघटवित फिरून दिसण्याची स्थिती म्हणजे काय हो? हा मुद्दा समजून घेण्यासारखा आहे. घटवित म्हणजे काय? इकडे बघा, समजा हे घड्याळ आहे, बरोबर. इथं 12 वाजतात, इथं 3 वाजतात, इथं 6 आणि इथं 9, बरोबर. मग आता घड्याळ फिरतं कसं? सेकंद काटा कसा फिरतो? सारखा इकडून या बाजूने फिरतो की नाही, असा फिरतो की नाही. मग याला म्हणतात क्लॉकवाईज. काय म्हणतात? क्लॉकवाईज. महत्वाची संकल्पना आहे, समजावून घ्या. घड्याळाच्या दिशेने म्हणजे काय? घड्याळाच्या दिशेने वाढत जाणारी. कशी? ही वाढत जाणारी आहे, ही वाढणारी. आणि उलट अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय? हे जर मी इथं घड्याळ काढलं तर घड्याळ जर असं फिरत असेल तर हे उलट फिरतं इकडून, म्हणजे ही दिशा उलटी असते. त्याला म्हणतात अँटी क्लॉकवाईज. काय म्हणतात? अँटी क्लॉकवाईज. आकृतीची दिशा ही घड्याळाच्या दिशेने आहे, अशी सरळ फिरणारी आहे की घड्याळाच्या उलट्या दिशेने, त्याच्यात सुद्धा बघायचं, तो सुद्धा क्रम लावायचा. ठीक आहे. मग आता आपण हे प्रश्नातून समजावून घेऊ. चला प्रश्नातून समजावून घेऊ. बघा बरं, आता पुढे आकृती आहे आपल्या. वरील पर्यायामध्ये ते झालं, तिथलं बघून झालं आपलं. हा, ही एक आकृती थोडीशी आहे, आपण आधी बघितली तशी. चला दुसरा प्रश्न आहे, तो समजून घ्या. बघा यामध्ये काय आहे? वर्तुळ आहेत, वर्तुळ आहेत. ठीक आहे. त्यानंतर इथं 2 आहेत, हे 2 आहेत, हे 2 आहेत आणि हे 2 आहेत. बर, मग इथं काय आहे? त्रिकोण आणि शिरोबिंदू. बर, इथं त्रिकोण आणि शिरोबिंदू, त्रिकोण आणि शिरोबिंदू. हा, इथं काय? चौकोन. काय आहे? म्हणजे हे झालं वेगळेपण. आपण आधी समान गट बघितले 3, त्यानंतर बाहेरच्या आकृत्या, मग आतल्या आकृत्या आणि वेगळेपणा सापडला, मग थोडासा टॅली करून घ्यायचा. हा राहिलेला भाग बघायचा, हा पण समान आहे, हा समान आहे, हा समान, म्हणजे इथंच वेगळेपणा होता. समजलं? तेच स्पष्टीकरण दिलेलं आहे. आलंय लक्षात? पुढचं बघू. घटक खूप छान आहे आणि इंटरेस्टिंग आहे. चला आता आपण प्रश्न बघू. पुढचे सराव संच बघू. 6वा, गटात न बसणारी आकृती पर्यायातून निवडा. बघा पहिला प्रश्न आपण बघत आहोत, गटात न बसणारी आकृती. आता बघा बरं कोणती आहे? ह्या प्रत्येक आकृतीला इथं काहीतरी वेगळेपणा आहे. या प्रत्येक आकृतीमध्ये वर्तुळाचा भाग आहे. वर्तुळाचा जो कंस आहे ना, ज्याला वर्तुळ कंस म्हणतात. आपण समजा तुम्ही अपूर्णांकात भाकरीचं उदाहरण पाहिलं असेल तर बघा बरं, हा तुकडा काढला तर कसा दिसतो? हा इथं आहे, हा पण तसाच आहे. अशा पद्धतीने आहे वर्तुळ कंस कोणासारखा? इथं वर्तुळ कंस, इथं वर्तुळ कंस, इथं वर्तुळ कंस. इथं आहे का? नाही. म्हणजे यस, व्हेरी गुड. तुम्हाला आलं तर तुम्ही बोट वर करून सांगू शकता. ठीक आहे. म्हणजे तुमचे बोट तुम्ही निश्चित केले आता उदाहरण. ओके. पुढे दुसरी आकृती बघा. व्हिडिओ झूम करून बघा, स्किप करू नका, स्पीड वाढवू नका, समजून घ्या, क्वालिटी रेज करा आणि नीट आकृत्या बघा. बघा यातली आकृती वेगळी कोणती आहे? थोडा प्रश्न किचकट आहे. ही आकृती बर ही अशी आहे, ही तशीच आहे. हा षटकोन आहे, हा षटकोन आहे, हा षटकोन आहे. चौरसात आहे. बर षटकोन आहे. ठीक आहे. मग मधली रेषा आहे. हा, आता ह्या मधल्या 2 रेषा ह्या मध्ये इकडे जुळल्यात आणि या मात्र कोपऱ्यांना जुळलेल्या आहेत. म्हणजे वेगळी आकृती ही आहे. कळलं? वेगळी आकृती कोणती आहे? म्हणजे इकडं आपलं, इकडे जे होतं ते आपलं काय होतं? या प्रश्नाचं उत्तर काय होतं? 3 आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1. ठीक आहे. ओके. या प्रश्नाचं उत्तर आहे 1. चला पुढचं बघू. तिसरी आकृती बघू. बघा बरं, तिसऱ्या आकृतीमध्ये झूम करा आणि बघा, झूम करा आणि बघा. ठीक आहे. मी थोडं झूम करतो. बघा ही आकृती आपण झूम करू. या आकृतीमधलं तुम्हाला दिसते का? ती ह्याला चौरस आहे, चौरस आहे, चौरस आहे, आहे वर्तुळ आहे, आहे, आहे. ठीक आहे. मग आता यामध्ये भाग किती आहेत? 2 भाग रंगवले, 2 भाग रंगवले, 2 भाग, 2 भाग. ओके. आतला लाइनिंग बघा, ह्याच्या अशा सरळ आहेत, याच्याही सरळ आहेत, याच्या सरळ आहेत, याच्या आडव्या आहेत,
ह्याच्या आडव्या आहेत, ह्याच्या सरळ आहेत. बर, मग ह्याच्या अशा आणि अशा आहेत. मग बघा बरं काय आहे, कोणती आकृती वेगळी आहे? आकृती क्रमांक 2, कारण याच्या दोन्ही लाईन्स समान आहेत. मी परत एकदा क्लिअर करून पाहतो. बघा, या दोनही लाईन्स कशा आहेत? या आकृतीच्या सरळच. हे ही अशी रेषा सरळ सरळ, पण इथं मात्र एक क्रॉस लाईन आहे. इथं एक क्रॉस लाईन आहे, इथे एक क्रॉस लाईन आहे. समजलं? वेगळी असणारी आकृती पर्याय क्रमांक 2. ओके, चला, किती होता? 2. चला पुढचं बघू. आकृती क्रमांक 4 बघा. हा प्रश्न थोडासा किचकट आहे. कसा? बघा बरं. बघा, आकृती क्रमांक 4 चौरस आहे, सगळीकडे चौरस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आतमध्ये एक आकृती आहे आणि त्याच्या आत परत एक आकृती आहे. ह्या आकृत्या टेकलेल्या नाहीत, पण यातला हा जो आतला त्रिकोण आहे ना, याला हा त्रिकोण टेकलेला आहे. बघा बरं, या दोन्ही आकृत्या एकमेकात मिक्स झाल्यात. इथं झाल्यात का? इथं नाही झाल्या, इथं नाही झाल्या, इथं नाही झाल्या. म्हणजे आपली वेगळी आकृती कोणती आहे? आकृती क्रमांक 1. आले लक्षात? यातली वेगळी आकृती कोणती आहे? आकृती क्रमांक 1. समजले? चला पुढे बघू. पुढची आकृती काय आहे? बघा, खूप छान प्रश्न आहे. चौरस 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 चौरस. ठीक आहे. किती भाग रंगवलेत बघा प्रत्येक आकृतीत? एक एक. ओके, एक मिनिट, मी थोडा रंग बदलून घेतो. बघा, एक रंगवलाय, एक रंगवलाय. ठीक आहे. मग 2 सोडले, म्हणजे जेवढे रंगवले तेवढे सोडले. 1 2 3 4, 4 रंगवले, 1 2 3 4 सोडले. मग इथं 1 2 रंगवले, सोडले किती? 1 2 3 4 5 6 सोडले. इथं थोडा वेळ आहे. इथं किती रंगवले? 1 2 3 आणि सोडले किती? 3. म्हणजे जेवढे सोडले तेवढेच रंगवले. इथं सुद्धा बरोबर, इथं सुद्धा जेवढे सोडले तेवढेच रंगवले. इथं सुद्धा, पण इथं मात्र रंगवलेले 2 आहेत आणि सोडलेले जास्त आहे. वेगळी आकृती कोणती? पर्याय क्रमांक 3. आले लक्षात? व्हेरी गुड, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघू. बघा, ही सुद्धा आकृती इंटरेस्टिंग आहे. हा प्रश्न मी थोडस उत्तर देत नाही. बाहेर चौरस, बाहेर चौरस, चौरस. आता याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी 2-2 आकृत्या आहेत. बघा, उत्तर सापडतंय का? 2-2 आकृत्या आहेत. आकृत्या कुठे आहेत? बघा, ही आकृती बाहेर बाहेर आहे, ही आकृती सुद्धा बाहेर बाहेर आहे, ही थोडी बाहेर आहे, पण ही मात्र एकमेकात गुंतलेली आहे. आले लक्षात? म्हणजे आपला प्रश्न वेगळी आकृती ऑडमॅन कोणता आहे? 2 नंबरचा प्रश्न. कोणता आहे? 2 नंबरचा. आले लक्षात? ठीक आहे. चला पुढचा बघू. आता हा जो प्रश्न आहे हा खूप छान आहे. ठीक आहे. बघा बरं, 7वा प्रश्न तुमच्या समोर आहे. चौरस सगळीकडे आहे. ठीक आहे. समांतर बघू. वरच्या 2 लाईन्स आहेत. बर, आता बघा, इथं या 2 लाईन आहेत. ही एक लाईन, 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 ही एक लाईन. इथं मात्र 1 2 3 लाईन आहेत. कळले? पर्याय क्रमांक 4. परत बघून घ्या. आहे का? बघा, इथं 2 लाईन क्रॉस झाल्या, इथं आहेत, इथं आहेत, पण इथं मात्र काय आहे? 4 नंबरचा पर्याय वेगळा आहे. समजले? घटक लिहिताना तुम्ही काय करणार? घटकाचं नाव टाकणार वहीत लिहिताना, तुमच्या टीचरला दाखवताना प्रश्नाचं नाव टाकणार आणि आकृत्यांमधली वेगळी आकृती तुम्ही काढायची. काय करायची? वेगळी आकृती काढायची. या 3 आकृत्या काढायच्या नाहीत, पण ही वेगळी आकृती मात्र तुम्ही काढून तुमच्या टीचरला दाखवा. ठीक आहे. पुढे 8वा प्रश्न. समजले? त्याच्यानंतर N, F, T आणि A हा घटक समजून सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक नवीन बाब सांगतो. एक सममिती नावाचा प्रकार असतो. सममिती म्हणजे काय माहिती का? जर समजा तुमच्या समोर असा चौरस मी ठेवलाय. ठीक आहे. असा चौरस आपण ठेवलेला आहे आणि त्या चौरसाला जर आपण
चौरसाचे असे दोन भाग केले तर सगळे भाग समान होतात कागदाची घडी घातल्यानंतर. असा जर समजा तुम्ही असा तुमच्या समोर त्रिकोण आहे समान आणि त्याचे मधून भाग पाडले तर ते दोन्ही भाग एकमेकांवर समान होतात, म्हणजे हे सममित आहेत. कसे आहेत? सममित आहेत. बरोबर. मग आता बघा, मी एक इंग्रजी अक्षर तुमच्या समोर काढत आहे. कोणतं अक्षर आहे? जी. जी चे समान भाग होतील का या इंग्रजी अक्षराचे समान भाग होतील? हे आहे ओ. याला जर कट केला तर समान भाग होतील का? हो, बरोबर आहे, समान भाग होतील. त्याच्यानंतर असा ए हे अक्षर जर मी तुमच्या पुढे ठेवलं, ह्याला जर सेंटर मधून कट केला समान भाग होतील का? हो. पण जी चे बघा बरं असा कट करून ही वरची बाजू याच्यावर घेतली तर समान होणार आहे का? नाही. मग आणखी एक उदाहरण बघू. असा एम आहे, समजा एम खालपर्यंत असतो, असा एम आहे. ठीक आहे, एक सेकंद त्याला थोडं क्लिअर करतो. मधली बाजू जरा साईडला गेली होती. ठीक आहे, बघा बरं असा सेंटरला कट केला, समजा एम ठेवला आणि एम सेंटरला कट केला, दोन्ही भाग समान होतील? हो, म्हणजे अशा प्रकारे हे समान होतील. आता मी एक दुसरी आकृती ठेवतो. क्यू ही आकृती आहे. ठीक आहे, हिला समान भाग करता येतील का? समान होतील, पण अशी दांडी इकडून होईल का? नाही, म्हणजे ही असममित आहे. हे सममित आहे, ही असममित आहे, ही सममित आहे, ही सममित आहे. सममित असणे आणि नसणे यावर आकृत्या शोधायला शिका. कळले? यावर आकृत्या शोधायला शिका. सममिती हा घटक समजून घ्या. पुढे पॅटर्न्स मध्ये आपल्याला येणार आहे. पुढे पॅटर्न मध्ये येणार आहे. चला, ठीक आहे, आपण आपल्या मूळ घटकावर जाऊ. तर आपली आकृतीचा जो घटक होता तो आपण बघत होतो. प्रश्न 8 होता. यामध्ये सममित असणारी गोष्ट बघा बरं. यांचे जर आपण तुकडे केले, यांचा जर सेंटर काढला तर एन एकमेकावर टाकला तर समान होऊ शकतो. टी चा भाग केला तर होऊ शकतो. ए चे भाग केले तर होऊ शकतात. पण एफ चे होतील का? नाही. एफ ला असा जर तुकडा केला सेंटरवर ना, खालून दांडीच नाही, म्हणजे याच्यात वेगळेपणा कोणता आहे? एन ला आहे. कोणता आहे? वेगळी आकृती एन. मग हा प्रश्न कशावर आधारित होता? सममिती अक्ष. सममिती अक्ष म्हणजे काय हो? ही जी मधली रेष आहे ना, ह्याला म्हणतात सममिती अक्ष. सममिती अक्ष टाका, दोन भाग करा आणि जुळवून बघा. समजा एखादा आपण पान घेतलं, चौरस घेतला. ठीक आहे, असा मी चौरस घेतला आणि त्याच्या दोन मधून घडी घातली आणि ओपन केला तर दोन भाग समान होतात. तसं आहे, समजलं? पुढचा मुद्दा बघू. पुढचा मुद्दा असा आहे, हा प्रश्न मी तुम्हाला सांगणार नाही. याची आकृती वेगळी आहे, ती तुम्ही मला काढून दाखवायची. याच्यामध्ये कोणता वेगळा प्रकार आहे तो तुम्ही मला सांगायचा आहे. समजले? पुढे हा तुमच्यासाठी प्रश्न दिलाय. त्यानंतर आता आपण दुसरी आकृती बघू. ओके, बघा बरं आता 11वा प्रश्न काय आहे? 11व्या प्रश्नामध्ये काय आहे बघा. चौरस आहे, चौरस आहे. ठीक आहे, वर्तुळ आहे, वर्तुळ आहे, वर्तुळ आहे. बर, त्यानंतर हे क्रॉस मध्ये आहेत. हा इकडे, हा इकडे, हा इथं एकाच बाजूला आहे. हा परत काय आहे? क्रॉस मध्ये आहे. हा कसा आहे? क्रॉस मध्ये आहे. मग काय आहे? बरोबर, एकाच बाजूला ओ आणि एक साले, म्हणजे आपली वेगळी आकृती कोणती आहे? 2 नंबरची. तुम्ही व्हिडिओ झूम करून सुद्धा बघू शकता. ठीक आहे, एक शेवटची आकृती बघू. 12वी आणि 13वी तुम्हाला ठेवतो. ठीक आहे, तुम्ही मला उत्तर द्यायचे. बघा बरं 12वी आकृती काय आहे? चौरस आहे, चौरस आहे, चौरस आहे. ठीक आहे, त्यानंतर यातला चेहरा आहे, हंडी आहे, सगळीकडे हंडी आहे. ठीक आहे, वरची आकृती समान समान आहे, वरचं तोंड सारखं आहे, दोन्ही डोळ्यांच्या आकृत्या समान आहेत. मग वेगळं काय आहे? माझ्या तर काही लक्षात येत नाही, तुम्ही सांगा. पर्याय क्रमांक 1. कसा? अहो, ही हंडी एका बाजूला आहे आणि ही मात्र कोपऱ्यावर आहे, ही मात्र कोपऱ्यावर आहे, ही मात्र कोपऱ्यावर आहे आणि ही मात्र समान तळाला आहे. समजले?
अशा प्रकारे आपण 12 प्रश्नाचं उत्तर शोधलेलं आहे. आपण उत्तर शोधली. ठीक आहे. बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला खूप मजा येईल. आणखी पुढचंही आपण पाहणार आहोत, शब्दांचा सुद्धा पाहणार आहोत. आता हा प्रश्न तुम्ही मला याच्या कमेंट्स मध्ये उत्तर कळवायचं. हा सममितीवर आधारित प्रश्न आहे. मी तुम्हाला काय सांगते, सममिती. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि कमेंटमध्ये कळवा. आपल्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे. चला. ओके. थांबतोय. गुड डे. बाय.